कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे 2024-25 सालासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना विविध प्रकारच्या उत्कृष्टतेसाठी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। कल्याण पश्चिम येथील केसी गांधी हायस्कूलच्या ऑडिटोरियममध्ये हा सोहळा पार पडला। त्या प्रसंगी कल्याण परिसरातील विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाही पार पडला। वेगवेगळ्या गटातील एकूण 50 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले। गणेशोत्सव महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष वरुण पाटील यांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला। तसेच कल्याणातील सार्वजनिक गणेश मंडळांना उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्ती आणि इतर गोष्टींसाठी भरघोस पारितोषिके देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमाला सार्वजनिक महामंडळाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कल्याण शहरातील राजकारण विरहित सर्व पक्षीय ही महामंडळ असल्या कारणाने सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते। त्यात कल्याण पूर्वच्या विद्यमान आमदार सुलभा गायकवाड, उद्योजक अभिमन्यू गायकवाड, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी, विद्यमान जिल्हा अध्यक्ष नंदू परब, प्रतीक पेंडकर, प्रदीप नातू, राजा सावंत, विजय कडव, संजय मोरे, सुभाष पेंडकर, वैभव हरदास, मिलिंद सावंत, नैना भोईर, कांचन कुलकर्णी, श्रीमती वंदना मोरे आणि समस्त आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष वरुण पाटील यांनी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी महामंडळाच्या अध्यक्षा पदाची माळ सागर भालेकर यांच्या गळ्यात घातली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत महामंडळाची धुरा सांभाळताना आपण सर्व कार्यकर्ते म्हणून नवीन अध्यक्षांसोबत असल्याची ग्वाही दिली। बघतोय एवढ्या वर्ष मी येतोय इथे, मी ओम कबड्डी संघाचा सदस्य आहे, परंतु एवढं रक्कम मी या वर्षी प्रथम वरुणदादा पाटील यांनी एवढं जाहीर केलेलं आहे की एवढं प्रमाणाबाहेर एवढी रक्कम त्यांनी आता दिलेली आहे। लहान मुलांना मी बघितलं 5,000, 3,000, 2,000, परत आता गणपती सजावट, गणपती मूर्ती प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक व्यक्तीला ज्याची जी कला आहे, ज्यांनी जी कला सादर केलेली आहे त्या कलेसाठी त्यांनी रक्कम जाहीर केलेली आहे। मी भरपूर कार्यक्रम अटेंड केले, परंतु दादांचं मी बघितलं मन कोणीही त्यांच्याकडे गेलं तर ते कधीही कोणाला नाराज करत नाहीये आणि त्यांनी जी निवड समिती नेमली आहे, या सर्व आयोजनाकरिता जी निवड समिती नेमली तीही एकदम उत्कृष्ट अशी नेमलेली आहे। त्यामुळे दादा मी तुमचं खूप खूप आभार आहे व्यक्त करतो। मूर्त बनवतो आणि आम्ही मंडळाचे कार्यकर्ते सर्व एकत्र मिळून तिथे एक महिना सर्व मेहनत करतो आणि आम्ही स्वतः मूर्त बनवतो। आमच्या इथे कुठलेही कलाकार येत नाही, असं सर्व मंडळांनी एकत्र येऊन जसं लोकमान्य टिळकांनी सर्वांनी एकत्र येण्यासाठी गणेशोत्सव साजरा केला होता, तसंच आमच्या मंडळांनी तेच कार्य पुढे ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला दादांनी त्याचं फळ पण दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत। गणपती बाप्पा। सर्वप्रथम मी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांचे संस्थापक सर्व अभिमन्यू गायकवाड, राजाशेठ सावंत, त्याच्यानंतर हरदास परिवार, त्याच्यानंतर पेंडकर परिवार यांनी मला ही संधी दिली। मी तर सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो आणि आमचे माजी अध्यक्ष वरुण शेठ पाटील यांचे आभार मानतो।
आता मी नवीन ह्या वर्षीचा अध्यक्ष झालेलो आहे. मी मनापासून जेवढं चांगलं कार्य करता येईल सर्व गणेशोत्सव मंडळासाठी ज्या काही समस्या असतील ज्या सोडवता येईल याचे पूर्ण मी प्रयत्न करेन आणि सर्वांना ह्या निमित्ताने शुभेच्छा देतो. बस. आज कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने हे बक्षीस समारंभ आपण आयोजित केला होता. या महामंडळाच्या माध्यमातून जेवढी काही मंडळं आहेत कल्याणमध्ये जे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या अडचणी दूर करणे आणि त्याचबरोबर आता आपण नवीन वेगवेगळ्या स्पर्धा त्यांच्यासाठी आयोजित करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून होतं आहे. आणि हे सगळं काम करण्याची संधी मला महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड साहेब असतील, नातू साहेब असतील, कडव साहेब असतील, राजाजी सावंत असतील, पेंडकर परिवार असेल, हरदास परिवार असेल, त्याच्या सर्व या संस्थापक सदस्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि खरंच चांगला अनुभव या सार्वजनिक महामंडळात काम करण्याचा मला आला. संपूर्ण शहराभर जवळजवळ 400 ते 500 मंडळापर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांना भेटी देणे हा चांगला अनुभव मला मिळाला. महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याशी समन्वय साधण्याचं काम करता आलं. त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व संस्थापक सदस्यांचं खूप खूप आभारी आहे. आणि येणारे जे आता नवीन अध्यक्ष आहेत सागरजी भालेकर त्यांना देखील मी शुभेच्छा देईन आणि त्यांना देखील त्यांचं जे 1 वर्षाचं कार्य असेल ते यशस्वी होण्यासाठी गणरायाचरणी मी प्रार्थना करेन. त्यांना देखील आम्ही सर्व हे संस्थापक असतील आणि आम्ही सगळे आता कार्यकर्ते आहोत या मंडळाचे, ते आम्ही त्यांना देखील सहकार्य करू. आणि असाच हा कार्यक्रम आज जो जल्लोषात पार पडला, तुम्ही सांगितलं की सगळे मंडळ खुश होऊन गेली. खरं तर हा महामंडळाचं कामच आहे की ज्या समस्या असतील मंडळांच्या त्या सोडवणे आणि त्यांना ज्या स्पर्धा असतील चांगली बक्षिसं आपण ठेवली तर जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये भाग घेतात. आणि खर्च असतो मंडळांना सजावट करण्यासाठी, मूर्ती चांगली बनवण्यासाठी खर्च असतो, जेणेकरून त्या उद्देशाने त्यांना 2 पैसे मिळाले पाहिजेत आणि उत्साहाने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. हा एक छोटासा प्रयत्न होता. बाकी आम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही मंडळांसाठी करू. धन्यवाद. आज कल्याण सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचं बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला आणि या वर्षीचं नवीन अध्यक्ष सागर भालेकर यांची नियुक्ती केलेली आहे आणि 2024-2025 अध्यक्ष वरुणजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज हे या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ पार पडला. येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जे काय अडचणी असतील किंवा गणेशोत्सव मंडळामध्ये जे सण साजरा करत असताना येणारे 2025-26चं अध्यक्ष म्हणून आमचे सागर भालेकर हे राहतील. आणि येणाऱ्या सर्व गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा.